नमस्कार. श्री ब्रह्म चैतन्य महाराज प्रवचने सार. जून महिन्याचा विषय परमार्थ. 29 जून. पुण्यतिथी कशी साजरी करावी? सत्पुरुषाची पुण्यतिथी कशी साजरी कराल? या दिवशी जो नेम कराल तो सतत टिकण्यासारखा असतो. म्हणून आजपासून नामाशिवाय बोलायचे नाही असे आधीच ठरवा. नामात राहण्याचा प्रयत्न करा. विषयात राहून दारे बंद करून ठेवू नका. नामाचा उच्चार कंठी ठेवा म्हणजे विषयाचा घाला होणार नाही. तुम्ही नामाची कास घट्ट धरलीत म्हणजे काळ काहीही करू शकणार नाही. समर्थांनी नामाच्या समासात सांगितले आहे तसे नाम हेच रूप आहे असे समजून नाम घेत चला म्हणजे रूप दिसेल. भगवंत हा आपल्या आतमध्ये प्रकट व्हायचा असल्यामुळे नामस्मरणाच्या योगाने तो हळूहळू प्रकट होत जाणे हेच खरे हिताचे आणि कायमचे असते. डोक्यावर हात ठेवून चमत्कार होणे, काहीतरी तेज दिसणे, दृष्टांत होणे इत्यादी गोष्टी तात्पुरत्या असतात. परमार्थाचा अनुभव वाढीला लागावा याकरता पुण्यतिथी साजरी करायची असते. नामस्मरण सतत केल्याने आज ना उद्या भगवंताचे प्रेम येईलच येईल. प्रपंचाच्या गर्दीमध्ये भगवंताचे स्मरण ठेवण्यासाठी उत्सव, सण, पुण्यतिथ्या वगैरे साजऱ्या करायच्या असतात. नामाच्या मागे भगवंताचे अस्तित्व आहे म्हणून नामात सत्संगती आहे. मोबदल्याची अपेक्षा न करता मनापासून नाम घ्यायचे असे आजपासून म्हणजेच पुण्यतिथीच्या दिवशीपासूनच ठरवा. संतांचे अस्तित्व त्यांच्या देहात नसून त्यांच्या वचनात आहे. काही सांगायचे असल्यास बोलायचे असल्यास कमेंट करा. आनंदात राहा. धन्यवाद.